ती एक धाव डिपेंड केली आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये प्रवेश केलाय. पार्थ साठी टाळ्या वाजवा, पार्थ साठी टाळ्या वाजवा. रतीश बरे यांनी टिपलेला झेल नक्कीच आज लाभदायक ठरलाय. टॉस सोडून घ्या, सरळ विनंती असेल. विद्याधरजी पाटील सर, टॉस सोडून घ्या. टॉस होतोय. एका बाजूला आपण पाहतोय सागर स्पोर्ट्स नवखार विरुद्ध CI11 नवखार. डिसिजन कळवा, कोण आहे टॉसविन? अक्षय पाटील मोन्या, CI11 नवखार ऑन द टॉस. मोन्या सर, डिसिजन कळवा. बैटिंग, ओके, थैंक यू सो मच. ऑन द टॉस चूज टू बैट फास्ट. तो जरूर यहाँ पर फाइनल का मैच और फाइनल के मैच के लिए आवाज होगी माय बोली मराठी भाषा में सुयश भुरे के इनके पास. धन्यवाद.
लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे। मेगा फायनलचा थरार स्मरणिका नौखार प्रेझेंट्स नौखार प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीगचा मेगा फायनलचा सामना यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय। सामन्याला सुरुवात झाली आहे। मेगा फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतंय। नौखार प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यातील मेगा फायनल ही आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला CI11 नौखार तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सागर स्पोर्ट्स नौखार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। प्रथमतः नाणेफेकी जिंकल्यानंतर अक्षय पाटील याने आपल्या संघाची अर्थातच मजबूत बाजू ओळखता प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे नाणेफेकी जिंकून आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे सागर स्पोर्ट्स नौखार संघाला। सागर स्पोर्ट्स नौखार संघाचा विचार केला तर निमिष पाटील एक लेफ्ट हँड गोलंदाज इथे मात्र सज्ज झालाय। पहिला चेंडू मोन्यासाठी यावेळी आडव्या हाताने सरळ उडवून दिलाय। मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय हा मोठा फटका षटकार। चेंडूवरती आडव्या बॅटने खेळला गेलेला फटका षटकार देऊन चाललाय। 6 धावा धावफलकावरती। यावेळी बोट फिरवली आहेत परंतु बोट फिरवल्यानंतर त्याचा फायदा सुद्धा मोन्यालाच झाला। यावेळचा चेंडू सुद्धा फरार होतोय। बाउंड्री दोन चेंडूंवरती 10 धावा इथे मात्र कुठून काढल्यात अवघ्या 2 चेंडूंवरती। यावेळचा लोअर फुल टॉस चेंडू आणि यावेळी सुद्धा चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार आउट ऑफ करायचं तर करायचं काय हाच विचार आता निमिष पाटीलला पडला असेल। कारण ज्यावेळी त्याने पहिल्या चेंडूवरती षटकार खाला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, आतापर्यंत 14 धावा त्याच्या गोलंदाजी विरुद्ध इथे मात्र कुठल्यात। यावेळचा उलट्या हाताने खेचलाय चेंडू परंतु आता या चेंडूवरती मिळेल फक्त एकच सिंगल घोषित। संघाच्या पाहायला मिळतात। रतीश बरे यांचा हा संघ, एका बाजूला विद्याधरजी पाटील यांचा हा संघ, दोन्ही संघ मालकांमध्ये रंगलेली ही लढत आता मैदानावरती आपण पाहतोय। एका बाजूला अक्षय पाटील आहे, एका बाजूला निमिष पाटील आहे आणि दोन्ही पाटलांमध्ये रंगलेली ही लढत आता मैदानावरती आपण पाहतोय। एका बाजूला मोन्या इथे मात्र सरस ठरत चाललाय। आतापर्यंत 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत। पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट येऊन नटराजन स्टाईल पद्धतीने खेळला गेलेला फटका येतोय हा पुन्हा एकदा। इट्स अ मॅक्सिमम यूज इट 6 रन। इम्रान सर जाऊन पोहोचल्या। 21 या वेळचा चेंडू फुलर लेन प्रॉपर यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू यावेळी आपण पाहतोय। निमिष पाटीलच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपलाय आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती लागल्यात। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। हेच दृश्य आपण जर पाहिलं तर मोरापाडा 11 संघा सोबत सुद्धा होतं, समोर सुद्धा होतं, परंतु तदनंतर अक्षय पाटीलची विकेट गेल्यानंतर जे दृश्य आपण पाहिलं, ज्या धावसंख्या थांबली होती, जिथे धावसंख्या थांबली होती आणि तदनंतर तो सामना आपण जर पाहिला तर एका धावेनिशी जिंकला आणि आता फायनल मध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे CI11 नौकार संघाने आणि फायनल सुद्धा खेळतायत जरूर।
गोलंदाजी माकवती षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी समाधान गोलंदाजी माकवती आलाय. समाधान आता आपल्या संघासाठी कोणतं समाधान देणार? अक्षय पाटीलची विकेट की साई भगतची विकेट? या वेळचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा, इट्स अ वाईड. अचानकपणे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी ट्रेन 2 वरती जावी हे दृश्य यावेळी आपण पाहतोय समाधानच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. कोसलाओ मंजर भी आएगा, पैसे के पास समंदर भी आएगा, तू क्यों परेशान है मेरे मंजर के मुसाफिर. या वेळचा चेंडू इथे मात्र आपण जर पाहिला तर पडल्यानंतर लेग कटर पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. सरळ यष्ट्यांवरतून चाललाय आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर तिथे चांगले यष्टीरक्षण पिंट्याच्या माध्यमातून अर्थातच प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. प्रतीक यष्ट्यांच्या मागे इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजाला गाईड करतोय कोणत्या टप्प्यावरती चेंडू टाकायचा आहे. आता हा चेंडू खराब आहे, लेग स्टंपच्या थोडासा बाहेर. जरूर आपण जर पाहिलं तर लाईन लेन बदलावी लागेल. जर लाईन लेन बदलली तर कुठेतरी समोरच्या फलंदाजाला नामोहरण करण्याची क्षमता सुद्धा समाधानकडे आहे. समाधानचा जर विचार केला त्याच्याकडे जे हाईट आहे त्या हाईटचा पूर्णपणे तो वापर करतोय. चेंडू पुढे टाकतोय, कुठेतरी स्विंग अँड मिस करतोय. या वेळचा चेंडू आपण पाहतोय फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक आहे. आता जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत आपण पाहतोय तिथे एकच धाव घेतली जाते आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचते 24 धावा धावफलकावरती, 24 ऑन अ स्कोर कार्ड. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना यावेळी अक्षय पुन्हा एकदा बॅटिंगसाठी स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतं. मोन्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळालाय, 2 षटकार पाहायला मिळालेत, 2 चौकार पाहायला मिळालेत. हे सर्व काही दृश्य आपण मैदानावरती पाहतोय, ज्याला महेंद्र दळवी फाउंडेशन लीग मध्ये आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा मिळाली होती. या वेळचा लोअर फुल टॉस, चेंडू हवेत, संधी निर्माण झाली आहे, क्षेत्ररक्षक आलाय आणि आता पकडलाय झेल अक्षय पाटील. मोठा मासा गळाला. बॅक टू द पॅव्हलियन. देती है आसान चीजों का शौक नहीं मुझे, क्रिकेट के मैदान में आने वाली यही बड़ी मुसीबतें समाधान पाटील को बड़ा मजा देती है. समाधानने केलेला हा पलटवार आता मात्र आपण जर पाहिला तर एक चांगला म्हणावा लागेल, कारण अक्षय पाटीलला मात्र मैदानाच्या बाहेर परतवलंय. अक्षय पाटील नावाचं वादळ, अक्षय पाटील नावाची सुनामी यावेळी मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर आता नवीन फलंदाज प्रद्युम्न भगत यावेळी मैदानामध्ये आला. प्रद्युम्न भगत आल्यानंतर आता तो सुद्धा कशा रीतीने आपल्या संघाचा डाव सावरेल, कारण धावफलकावरती आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतात. समाधानची गोलंदाजी आतापर्यंत आपण जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती आणि चांगल्या अचूक लाईन होती ती मात्र पाहायला मिळाली आहे. साई नॉन स्ट्राईक एंडवरून सामना पाहतोय, जरूर त्याला सुद्धा इथून मोठे फटके मारावे लागतील. समाधान पुन्हा एकदा सज्ज झालाय नौकार एंड करणार प्रद्युम्नसाठी. हा चेंडू बॅट अँड पॅड मध्ये टाकला होता, फक्त ग्लान्स केलं होतं या चेंडूला आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती एक सिंगल मात्र मिळाली आहे. 25 धावा धावफलकावरती, 25 लॉस ऑफ 1 विकेट. 25 धावा धावफलकावरती लागत असताना खऱ्या अर्थाने जर विचार केला तर ज्या विकेटची गरज होती ती विकेट मिळाल्यानंतर आता एक वेगळी ऊर्जा यावेळी आपण पाहतोय सागर स्पोर्ट्स नौखार या संघाकडे आली आहे आणि त्या रीतीने ते खेळतायत सुद्धा. ज्यावेळी अक्षय पाटीलची फलंदाजी होत होती कुठेतरी धाबे दणानले होते त्यांचे. यावेळचा चेंडू लोअर फुलटॉस, फुलर लेनचा चेंडू बॅटच्या टो एंडला लागल्यानंतर तिथे मात्र आपण पाहतोय समाधान चेंडू अडवतोय आणि या चेंडूवरती मात्र धाव मिळणार नाहीये. 25 धावसंख्येवरती थांबलेले हे धावफलक आपण आता पाहतोय. 25 धावा धावफलकावरती, 25. ही पूर्ण स्पर्धा आपण जर पाहिले तर dreamscricket.in या बाहेर आणि यानंतर या चेंडूवरती वाईट स्वरूपातली एक धाव सुद्धा मिळेल. tenniscricket.in च्या माध्यमातून ही NPL अर्थातच नौकार प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. नंदन गरड आणि त्यांचे सर्व साथी सहकारी कॅमेरामन हे
लवकर येतात आणि अनेक वेळा आम्ही पाहतो की लवकर येऊन सुद्धा लेट जाणारे हे टेनिस क्रिकेटचे सर्व कार्यकर्ते. या वेळचा आपण पाहतोय चेंडू तिथे एक सिंगल मिळाली. एक सिंगल नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती लागतात. 27 ऑन बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपला. नवीन गोलंदाजी माकवती आविष्कार यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. आविष्कार कोणता आविष्कार करणार? समाधानने तर मोन्याची विकेट घेऊन आपल्या संघाला समाधान जरूर दिलंय. आविष्कारला सुद्धा एक वेगळा आविष्कार करणं गरजेचं आहे. आविष्कार यावेळी पहिला चेंडू घेऊन साईने मोठा फटका ठोकलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. वन बाउंस सोबती बॉन्ड्रोप जाईल का? परंतु तिथे क्षेत्ररक्षक अडवतोय. चेंडू अडवल्यानंतर एकच सिंगल तिथे मात्र मिळाले आणि एक सिंगल नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते. 28 धावा धावफलकावरती. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. या वेळचा चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू मागे पाठलाग करण्याचा प्रयत्न. झेल घेतलाय. वाव वाव काय चांगला झेल इथे मात्र पकडलाय. उलट्या दिशेने जाऊन पकडलेला हा झेल आता मात्र प्रद्युम्नचा संपवतोय खेळ. डीजे मास्टर फलंदाज प्रद्युम्न सुद्धा आल्या पावली. कुठली मोठी धावसंख्या न करता मैदानाच्या बाहेर परतला. परंतु आता कुठल्या तरी एका फलंदाजाला इथून डाव सावरणं सुद्धा गरजेचं आहे. फलंदाजीसाठी आपण पाहतोय करिश्माई हिरो म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ओमकार बरे यावेळी आपण पाहतोय फलंदाजीसाठी आला. ओमकार बरे यावेळी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती सज्ज झालाय. इथून ओमकार बरेच्या माध्यमातून किती धावा येतील हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं आहे. यावेळचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ओमकारचा, परंतु चेंडूने मात्र ओमकारला चकवलंय आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने सुद्धा चाललाय. या षटकातील आतापर्यंत उर्वरित चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ येणं अजूनही ग्राह्य आहे. 3 चेंडू अजूनही येणं बाकी आहे आणि या 3 चेंडूंवरती किती धावा येणार हे मात्र आता प्रश्न पडला असेल. यावेळचा चेंडू ऑन साइड वरती फ्लिक केलाय. वाईडिश काउ कॉर्नर वरती निमिष पाटील तिथे तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत आपण पाहतोय पुनश्च एकदा एक सिंगल इथे मात्र घेतली जाते आणि एक सिंगल नंतर आता संघाची धावसंख्या धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती जात असताना पाहायला मिळतात. भाईजान आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये महिला सुद्धा या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपलब्ध होत्या. आता सकाळ झाली आहे. पूर्णपणे आपल्या घरातली कामं उरकून पुन्हा एकदा महिला या फायनल सामन्याचा अनुभव किंवा या फायनल सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी या मैदानावरती प्राचारण करताना सुद्धा आपण पाहतोय. यावेळी आपण जर पाहिलं तर या एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावरती जाऊन आता पोहोचतात. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. 30 ऑन अ स्कोर कार्ड. यावेळी आडव्या हाताने एखाद्याच्या कानाखाली जशी मारावी तशा पद्धतीचा हा फटका चाललाय. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार येतोय हा. धन्यवाद डीजे.
हेच आता मात्र ओमकार सुद्धा म्हणत असेल हमे क्या हो गया है. मगाशी सुद्धा आला एक षटकार असा लगावला की एखाद्याच्या कानाखाली इतक्या जोरात मागावी आणि त्यांनी पाणी मागावं, तशा पद्धतीचा एक षटकार. आता सुद्धा तेच दृश्य, बॅटवरती चेंडू लागल्यानंतर अशा पद्धतीचा आवाज येतोय ना की एखाद्याच्या कानाखालीच ठोकली जाते. पद्धती ज्या पद्धतीने फटकेबाजी ओमकारच्या माध्यमातून केली जाते, चौकार ज्या दिशेने ठोकला ते क्षेत्ररक्षक नव्हता, भला मोठा गॅप आणि त्या गॅपमध्ये खेळला गेलेला फटका 4 धावा जरूर देऊन गेला होता. षटक क्रमांक आता आपण पाहतोय अंतिम हाताळण्यासाठी कनकेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. कनकेश आलाय बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्राईक एंड वरती साई आहे. कनकेश कशा रीतीने चेंडू टाकणार, पहिला चेंडू फुलटॉस होता परंतु या चेंडूवरती आता आपण जर पाहिलं तर धाव मिळणार नाहीये. अर्थातच सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात मारलेला हा चेंडू साईने. जरूर कुठेतरी ओमकारला स्ट्राईक एंड वरती आणावं लागेल, कारण ओमकारकडे तेवढी क्षमता आहे, साईकडे सुद्धा आहे, परंतु साईच्या बॅटवरती तितका चांगला चेंडू येत नाहीये. या वेळचा चेंडू सुद्धा साईला चकून जाणारा, सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने निमिष पाटील यांच्या हातामध्ये जाणारा हा चेंडू आपण पाहतोय. प्रतीक आता मात्र आपण पाहतोय वाईडिश काऊ कॉर्नर वरती गेलाय आणि निमिष इथे यष्ट्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि ही संधी मात्र आता गमावली आहे. जरूर आपण जर पाहिलं तर डायरेक्ट हिट झाला असतं तर मग काम खल्लास असंच म्हणावं लागलं असतं ओमकार बरेच, कारण तितक्या वेगाने चेंडू फेकला जरूर होता. बॅट थोडीशी अपुरी राहिली होती पॉपिंग क्रीज पासून, परंतु ते लहानपणी म्हटलं जातं ना गोट्या खेळण्याचा अनुभव नव्हता. अर्थातच धीरजकडे गोट्या खेळण्याचा अनुभव नव्हता. यावेळचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, अवांतर स्वरूपाची धाव इथे मात्र धावफलकावरती घेतली जाईल एक, आणि या एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 36 धावा धावफलकावरती, 36 ऑन अ स्कोर कार्ड. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा उलट्या हाताने उलटा फुलटा परंतु सरळ चाललाय घोषित क्षेत्रात, येते एक सिंगल. याच फटक्यांसाठी ओमकारला ओळखलं जातं, याच फटक्यांसाठी ओमकारला जाणलं जातं, आणि तोच फटका आता ओमकारच्या बॅट मधून जरूर आला होता, परंतु आता चाललाय तो फटका फक्त आणि फक्त घोषित क्षेत्रात एक धाव देऊन. 37 धावा धावफलकावरती, 37. मी मगाशीच म्हटलं होतं अक्षय पाटील नावाची विकेट घेणं गरजेचं आहे. यावेळचा फटका सुद्धा हवेत खेळलाय, समाधान तिथे तैनात आहे आणि त्याने आता कुठलीही चुकी न करता पकडलाय झेल, परतवलाय. घड्याळामध्ये आपण पाहतोय सकाळचे 8 वाजलेत आणि हा सामना अजूनही मैदानावरती चालू आहे, कारण थोडस जनरेटरमुळे आपल्याला विलंब झाला होता, त्यामुळे आता या स्पर्धेच्या फायनलला सुद्धा विलंब होतोय. जरूर आपण पाहतोय नवीन फलंदाज नचिकेत यावेळी आपण पाहतोय फलंदाजीसाठी आला. नचिकेत फलंदाजीसाठी येत असताना आपण पाहतोय. नचिकेत स्ट्राईक एंड वरती सज्ज झालाय आणि नचिकेत आल्यानंतर मोठ्या फटक्यांसाठी नचिकेतला सुद्धा ओळखलं जातं, परंतु कनकेश त्याला मोठा फटका मारून देईल का? यावेळचा चेंडू पंचांचा इशारा, इट्स अ वाईड. अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती यावेळी आपण पाहतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचली आहे 38. 38 धावा धावफलकावरती, 38 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. पुन्हा एकदा यावेळी आपण पाहतोय कनकेश सज्ज होतोय चेंडू घेऊन. यावेळी नचिकेतसाठी टाकला गेलेला चेंडू हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक इथे मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न करतोय, 1 हँडेड झेल पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु आता रनआउट स्वरूपात नचिकेत मैदानाच्या बाहेर पडेल. बॅक टू द डगआउट. पहिल्या सत्राचा खेळ इथे मात्र आपण पाहतोय संपलाय. पहिल्या सत्रामध्ये संघाची धावसंख्या 39 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 40 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय. या 40 धावा दुसऱ्या सत्रामध्ये पुनश्च एकदा बनवल्या जातील का हे ऐकवण्यासाठी घेऊन चलतो माझे साथी समालोचक, अर्थातच इम्रान भाई यांच्याकडे.
24 गेंदे और जीतने के लिए 40 रनों की जरूरत। मैच हम देख रहे CI11 नौकार विपक्ष टीम सागर स्पोर्ट्स नौकार। इस होम ग्राउंड पे जरूर सागर स्पोर्ट्स नौकार ने फाइनल में प्रवेश किया कि ये फाइनल का खिताब जीतेगी और विद्याधर जी पाटिल संघ मालक इन्हें खुश करेगी। चोवीस गेंदे 40 रनों की जरूरत। 24 चेंडू 40 धावांची गरज असताना सलामीचे बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय प्रतीक उर्फ पिंट्या, तिचे समवेत निमिष पाटील, बॉल द्या मैदानामध्ये। तो जीतने के लिए 24 गेंदे 40 रनों की जरूरत। सलामी के बैटर मैदान पर निमिष पाटिल और प्रतीक उर्फ पिंटिया। पहली गेंद हवा के साथ घटा के संग निमिष पाटिल के बल्ले से आता हुआ पहला सुलेमानी टोला षटकार। थैंक यू डीजे मास्टर। पहली गेंद पर छक्के के साथ आगाज करते हुए 23 गेंदे 34 रनों की जरूरत। दूसरी गेंद फिर से एक बार वही पोजीशन पर गेंद 1 बाउंस 2 बाउंस बाउंड्री लाइन के पार चौकार। दो गेंदों में 10 रन मुकम्मल करते हुए बल्लेबाज निमिष पाटिल। इस बार 22 के रूप में एक रन प्राप्त होता हुआ। 21 गेंदे 29 रनों की जरूरत। स्कोर जा पहुंचा 11 रन। फिर से एक बार अक्षय थोड़े से महंगे हासिल होते हुए गेंदबाजी मार्ग पर। फाइनल का मैच है और निमिष पाटिल ने अपने इरादे स्पष्ट करते हुए इस बार देखिए पहले ही अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ। इस बार देखिए 1+1 21 गेंदे और 27 रनों की जरूरत।
13 रन स्कोर कार्ड पर लगते हुए इस बार फिर से करारा स्ट्रोक निमिष पाटिल के बल्ले से आता हुआ फिर से एक बार षटकार। किस रनों की जरूरत, स्कोर जा पहुंचा है 19 रन स्कोर कार्ड पर। निमिष पाटिल अभी यहां पर अपने जलवे दिखाते हुए ग्रैंड फिनाले में अपने संघ मालक विद्याधर जी पाटिल इनको खुश करने में कामयाब होते हुए। इस बार डॉट खींचाती हुई 19 गेंद 21 रनों की जरूरत, 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में जरूर यहां पर अक्षय पाटिल का समाचार लेते हुए 30 यार्ड सर्कल के अंदर बल्लेबाज निमिष पाटिल। इस बार अच्छी गेंद, ओवर की समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद 19 रन बचे हुए, 18 गेंद 21 रनों की जरूरत। अठारह गेंदें और 21 रनों की जरूरत। गेंदबाजी के लिए प्रद्युम्न, स्ट्राइक पे प्रतीक उर्फ पिंटिया। 18 गेंदें 21 रनों की जरूरत है। प्रद्युम्न बल्लेबाजी के लिए, गेंदबाजी के लिए आते हुए स्ट्राइक पे प्रतीक पी फैक्टर। तो लॉन्ग स्ट्राइक पे निमिष जिन्होंने अच्छी शुरुआत की थी, छक्के के साथ आगाज किया। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर चौवा, और इस बार देखिए डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और चौकार देख। तेईस रन बचे हुए, 17 गेंदे और 17 रनों की जरूरत। इस बार फिर से सीधा खेल दिया, बैक टू द बॉलर, लॉन्ग ऑन की दिशा में। फील्डर जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, एक रन आसानी से मुकम्मल। स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 24 रन, 16 गेंदे 16 रनों की जरूरत। फिर से एक बार 2 छक्कों की सहायता से खेलते हुए बल्लेबाज निमिष पाटिल। सोलह गेंदे 16 रनों की जरूरत। ओहो, स्विंग एंड मिस, विकेट प्राप्त करते हुए डीजे मास्टर। पंद्रह गेंदें 16 रनों की जरूरत, यहां पर विकेट प्राप्त करते हुए 24 रन स्कोर कार्ड पर। नए बल्लेबाज मैदान पर हिदायत नंबर 3 पर आते हुए कनकेश आते हुए। ग्रैंड फिनाले हम देख रहे, स्मरणिका 11 नौकार आयोजित नौकार प्रीमियर लीग 2024 सीजन 3 ग्रैंड फिनाले का मुकाबला एक तरफ है सागर स्पोर्ट्स नौकार, तो एक तरफ है CI11 नौकार। इस बार बैकफुट पर जाकर पंच किया, पॉइंट की दिशा में गेंद को ढकेल दिया, कोई रन की गुंजाइश ही नहीं। 14 गेंदे 16 रनों की जरूरत।
इस बार फिर से आउट अपील जरूर करने का प्रयास था ऑब्जर्व के काफी बाहर थे बल्लेबाज, लेकिन 22 के रूप में 1 रन प्राप्त होता हुआ। बैट से 1 रन, इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 25 रन। 13 गेंदे 15 रनों की जरूरत। इस बार देखिए प्रतीक ने एग्जीक्यूट किया गेंद को वीरेंद्र सहवाग स्टाइल में, गेंद बॉर्डर लाइन के पार, चौकार। बचे हुए 12 गेंदे 11 रनों की जरूरत। 12 गेंदे 11 रनों की जरूरत है। ओमकार बड़े गेंदबाजी के लिए आते हुए। बारह गेंदे 11 रनों की जरूरत। 29 रन स्कोर कार्ड पर लगते हुए ओमकार बड़े गेंदबाजी के लिए स्ट्राइक पे कनकेश। बारा चेंडू 11 धावांची गरज असताना स्ट्राईकला आपण पाहतोय कनकेश, नॉन स्ट्राईकला प्रतीक पिंट्या। फायनलचा सामना सीझन 3 नौकार प्रीमियर लीग 2024। इस बार ऑन द कार्पेट खेलने का प्रयास, शॉर्ट मिड विकेट की दिशा में फील्डर तैनात है, कोई रन की गुंजाइश नहीं। 11 गेंदे 11 रनों की जरूरत। 11 चेंडू 11 धावांची गरज। इस बार शॉर्ट गेंद मिड विकेट की दिशा में खेल दिया। गेंद थोड़ी सी फास्ट होती हुई, फील्डर वहां पर फुटबॉल खेलते हुए गेंद के साथ। इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 31 रन। जीतने के लिए 9 रनों की जरूरत। इस बार शॉर्ट गेंद फिर से एक बार बैकवर्ड स्क्वेयर की दिशा में 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 32 रन। 8 रनों की जरूरत। जिंकण्यासाठी 8 धावांची गरज। और इस बार देखिए सोकर खेला हुआ स्ट्रोक प्रतीक के बल्ले से पिंटिया ऑन द फाइट। दो रनों की जरूरत। 38 रन स्कोर कार्ड पर लगते हुए इस बार वाइट, 1 रन की जरूरत। इस बार लेग स्टंप के काफी बाहर अपील करते हुए साई भगत, पर उस अपील को नकारते हुए 1 रन की जरूरत है जीत के लिए। स्मरणिका 11 नौकार आयोजित नौकार प्रीमियर लीग 2024 सीजन 3 ग्रैंड फिनाले और ये फाइनल का किताब जीतते हुए सागर स्पोर्ट्स नौकार टीम अपने होम ग्राउंड पे डीजे मास्टर।